नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सपोर्ट मॉड्यूल बघताय. ट्रान्सपोर्ट मॉड्यूलमध्ये बघा जेवढं ट्रान्सपोर्टशी संबंधित गोष्टी आहेत, ड्रायव्हर ॲड करणे, बस ॲड करणे, रूट ॲड करणे, ती व्हेकल कोणत्या रूटवर काय म्हणतो आपण ऑपरेट होत आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण इथनं मॅनेज करू शकतो. ट्रान्सपोर्टचं डॅशबोर्ड जर बघितलं तर तुम्हाला इथे एक ट्रान्सपोर्ट व्हेकल्स दिसत आहे आणि ट्रान्सपोर्ट रूट्स आहे. तर सगळ्यात आधी आपण व्हेकल्स ॲड करूया. व्हेकल्सवर येऊया. इथनं पण होऊ शकतं व्हेकल और ॲड न्यू व्हेकल, पण मी लेफ्ट साईडला तुम्हाला दाखवतो पॉईंट वाईज. जेवढ्या व्हेकल ॲड केलेल्या आहेत त्या सगळ्या व्हेकल आपल्याला इथं लिस्टमध्ये शो होतात. त्यांचं व्हेकल नंबर काय आहे, व्हेकल मॉडेल कोणता आहे, ड्रायव्हर कोणता असाईन आहे, ड्रायव्हरचा फोन नंबर, त्या व्हेकलचा इन्चार्ज कोणी असेल तर ते पण शो करतं. और ॲड न्यू व्हेकलवर जाऊन आपण सिम्पली व्हेकल ॲड करू शकतो. व्हेकल नंबर ॲड करायचा आहे, मॉडेल, ड्रायव्हर नेम, काही स्पेसिफिक नोट असेल त्या व्हेकलसाठी जर ती नोट, ड्रायव्हर फोन नंबर आणि ॲड न्यू व्हेकलवर क्लिक केलं की ती व्हेकल ॲड होईल. नेक्स्ट आहे रूट्स. आता बऱ्याच वेळेला काय होतं की एका रूटवर बऱ्याच बसेस पण ऑपरेट होतात. सिम्पली असे असू शकतात. अदरवाईज एक बस डिफरंट रूटवर पण ऑपरेट करू शकते. ठीक आहे. तर इथे आपण बघूया एक रूटीन ॲड केलेला आहे. तो तुम्ही इथे एडिट पण करू शकता और ॲड न्यू रूटीनवर जाऊन रूटीन ॲड पण करू शकता. म्हणजे रूट बघा आपला एक स्टार्टिंग पॉईंट असेल, त्या रूटचं फेअर असेल आहे ना, तो रूट पर्टिक्युलर रूट आपण असं म्हणूया की एक 1 to 2 किलोमीटरमध्ये जे मुलं आहेत त्यांच्यासाठी फेअर वेगळा आहे आणि 1 to 5 किलोमीटरमध्ये जे आहे म्हणजे त्यांचा एक डिफरंट रूट होतो. तर तो फेअर पण तुम्ही इथे चेंज करू शकता. वन टाईम आहे, मंथली आहे, क्वार्टरली आहे की इयरली आहे ते पण ठरवू शकता. ट्रान्सपोर्ट व्हेकल त्या रूटवर कोणता असाईन करायचा आहे तो व्हेकल इथं सिलेक्ट करू शकता आणि ॲड न्यू रूट करू शकता, म्हणजे तो रूट ॲड होणार. नेक्स्ट आहे एक रिपोर्ट आपल्याला ट्रान्सपोर्टचा बघायला मिळतो. क्लास सिलेक्ट करायचा आहे, सेक्शन, रूट कोणता आहे, व्हेकल कोणता आहे आणि गेट स्टुडंट रिपोर्ट म्हटलं की त्या रूटला त्या क्लासचे किती स्टुडंट्स आहे, कोणत्या व्हेकलने ती ऑपरेट करतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघता येईल. ठीक आहे. तर हा होता ट्रान्सपोर्ट मॉड्यूल. आय होप तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल. काहीही अडचण असल्यास आम्हाला कळवा. आम्ही परत एखादा व्हिडिओ बनवून तुमची अडचण दूर. धन्यवाद.